नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशल डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बनवत आहे. खूप सारे विद्यार्थी कमेंट्स करत होते की सर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाच्या ॲडमिशनबद्दल इन्फॉर्मेशन द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आज 2 जुलै शेवटची डेट होती रजिस्ट्रेशनची. तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की तुमची रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशनची डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे 5 जुलैपर्यंत. ठीक आहे. आणि तुमचं फायनल शेड्यूल पण आलेलं आहे. तर तुमची ॲडमिशन प्रोसेस कशी राहणार आहे त्याबद्दल आपण सर्व डिटेलमध्ये बघणार आहे. आता बघा, काही वेळापूर्वी तुमची साईट जी आहे ती बंद पडलेली होती, है ना? त्यामुळे आता पूर्ण डिटेल जे आहे ते या ठिकाणी तुमचं शेड्यूल डिस्प्ले झालेलं आहे. इथे बघा तुमच्या साईटवरती या ठिकाणी जर गेलो आपण, तर इथे बघा पूर्ण शेड्यूल तुम्हाला दिसेल. जसं की 20 तारखेला तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झाली होती. 5 जुलैपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन जे आहे ते करायचं आहे. 2 मोड सांगितले तुम्हाला याच्यामध्ये. एक तर असतो आपला ई स्क्रुटिनी मोड आणि दुसरा असतो फिजिकल स्क्रुटिनी मोड. फिजिकलमध्ये तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन करावं लागतं. ई स्क्रुटिनीमध्ये तसं करायची गरज नाही. आता 5 तारखेपर्यंत जर केलं तरच तुमची स्कॉलरशिप येणार. तुम्ही त्या कॅप राऊंड प्रोसेसमध्ये राहणार. ओके. त्यानंतर बघा 7 जुलैला तुमचं काय होणार आहे, तर फायनल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. कोणती? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण तात्पुरती गुणवत्ता यादी. ओके. किती तारखेला लागणार आहे? 7 जुलैला. त्याच्यानंतर बघा 2 दिवसाचा तुम्हाला ग्रेव्हियन्स पिरियड असेल, ज्याच्यामध्ये जर तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल, एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल, काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या फॉर्ममध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे. आणि 8 आणि 9 2 दिवसामध्ये तुम्हाला ग्रेव्हियन्स पिरियडमध्ये काय करायचं आहे, तर तुमच्या त्रुटी सॉल्व्ह करून घ्यायच्यात. त्याला डिस्क्रिपन्सी म्हणतो. बऱ्याच मुलांच्या फॉर्म जर आपण ओपन केला तर त्या ठिकाणी लिहिलेलं असेल बघा, कन्फर्म विथ डिस्क्रिपन्सी म्हणून, है ना? तर तशी जर डिस्क्रिपन्सी असेल तर तुम्ही 8 आणि 9 तारखेला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर तुमची 11 जुलैला फायनल मेरिट लिस्ट लागेल. काय लागेल? फायनल मेरिट लिस्ट. आणि एकदा का तुमची फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलं की तुम्ही कॅप प्रोसेसमध्ये आहे. ओके. त्यामुळं फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणं आवश्यक आहे. फक्त फायनल मेरिट लिस्टमध्ये नावच यायला नाही पाहिजे, तर तुमची जी कॅटेगरी आहे, तुमची जे ॲडमिशन प्रोसेस आहे, ते पण तुमची काय व्हायला पाहिजे? यायला पाहिजे. त्या कॅटेगरीमधनं तुमची ॲडमिशन व्हायला पाहिजे. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. इथपर्यंत कुणाला अडचण नसावी. ठीक आहे. ITIचे विद्यार्थी आणि डायरेक्ट सेकंड आपलं 12वी सायन्सचे विद्यार्थी, इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. ओके. तर पुढे बघूया. एकदा तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली की फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचा सुरू होतो कॅप राऊंड 1, है ना? कॅप राऊंड 1. आता हा कॅप राऊंड 1 सुरू होणार आहे तुमचा 11 तारखेला. ओके. आता ज्या दिवशी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच दिवशी काय होणार आहे, तुमचं कॅप राऊंड सुरू होणार आहे. आता कसं होणार? तर बघा 11 तारखेला तुमची काय होणार आहे, प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स म्हणतो त्याला आपण. प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतो, तर याला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स पण म्हणतो आपण. काय म्हणतो? वॅकन्सी सीट मॅट्रिक्स. म्हणजे कोणत्या कॉलेजला, कोणत्या ब्रँचसाठी किती जागा शिल्लक आहेत. ITIसाठी किती शिल्लक आहे, 12वी सायन्ससाठी किती शिल्लक आहे, बरोबर? हे पूर्ण डिटेल जे मॅट्रिक्स असतो, ज्याच्यामध्ये वॅकन्सी किती बाकी आहेत ते लिहिलेलं असतं, त्याला म्हणतो आपण वॅकन्सी सीट मॅट्रिक्स किंवा प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स, है ना? तर तो डिस्प्ले होईल 11 जुलैला. ओके. 11 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट काय वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्यानंतर 12, 13 आणि 14 12, 13 आणि 14 जुलैला तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं कॉलेजेसची नावं टाकायचे आहेत. खूप सारे विद्यार्थी म्हणत होते, विद्यार्थ्यांचे पालक म्हणत होते, सर आम्ही रजिस्ट्रेशन तर केलेलं आहे, पण कॉलेजेसची नावं कधी टाकायचे, है ना? तर कॉलेजेसची नावं टाकायचे तुम्हाला 12 ते 14 जुलैच्या दरम्यान. ओके. आता या ठिकाणी किती नावं टाकू शकता तुम्ही, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 300 कॉलेजेसची नावं या ठिकाणी टाकू शकता, है ना? हां. आता याच्यात काळजी घ्यायची आहे, पहिल्या राऊंडला 1 नंबरचा ऑप्शन असं टाकायचं आहे, की जिथं नंबर लागल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजला घ्यायचं आहे ॲडमिशन, है ना? कारण 1 नंबरचं ऑप्शन ऑटो फ्रीज असतं, बरोबर? ऑटो फ्रीज म्हणजे काय, तर त्याला पुढचा राऊंड करता येत नाही, तिथेच ॲडमिशन घ्यावं लागतं, है ना? चला पुढे. नंतर बघा 16 तारखेला काय होतं, तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट होते. आता अलॉटमेंट म्हणजे काय, तर 16 तारखेला तुम्हाला समजतं की तुमचा कोणत्या कॉलेजला नंबर लागलेला आहे, है ना? जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला 17
आणि 18-19 या 3 दिवसामध्ये त्या कॉलेजमध्ये जायचं आहे. 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्सचे भरायचे आहेत आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करायची आहे. जर तुमचं 16 तारखेला कोणतंच कॉलेज भेटलं नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, पुढचा राऊंड करायचा आहे. किंवा ज्या विद्यार्थ्याला कॉलेज तर भेटलंय, पण 1 नंबरचं ऑप्शन सोडून समजा 2 नंबरचं भेटलं किंवा 2 नंबरच्या पुढचं ऑप्शन भेटलं, तर त्याला 2 पर्याय असतात. एक तर त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं किंवा दुसरा राऊंड करायचा, है ना? तर ते मी प्रोसेस नंतर सांगेलच, है ना? तर हे झालं कॉलेजला ॲडमिशन घ्यायचे. याला म्हणतो आपण काय सीट ॲक्सेप्टन्स म्हणत असतो याला, है ना? 2 ऑप्शन येतात, फ्रीज आणि नॉट फ्रीज. नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट. बेटरमेंट केल्यानंतर दुसरा राऊंड करता येतो आपल्याला, है ना? 17 ते 19च्या दरम्यान तुम्हाला काय करायचं, कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचे आहे. नंतर 19 तारखेपर्यंत झालं. आता 20 तारखेला दुसरा राऊंड सुरू होईल. 20 तारखेला काय होईल, तुमचे प्रोव्हिजनल वॅकन्सी सीट मॅट्रिक्स दुसऱ्या राऊंडसाठी किती जागा शिल्लक आहेत हे दिसेल. त्यानंतर कॉलेजेसचे नावं टाकायचे आहेत 21 आणि 22 तारखेला. 24 तारखेला तुमची अलॉटमेंट होईल, म्हणजे कोणतं कॉलेज लागलं दुसऱ्या राऊंडमध्ये ते समजेल. त्यानंतर 25 ते 26च्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, तर कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायची आहे. तसेच सीट ॲक्सेप्टन्स करायचं. सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, तर कॉलेजला म्हणजे कॉलेज घ्यायचं असेल तर फ्रीज करायचं, नसेल घ्यायचं तर बेटरमेंट करायचं किंवा त्याला नॉट फ्रीज म्हणतो. सेम तिसरा राऊंड आहे. 27 तारखेला वॅकन्सी मॅट्रिक्स जनरेट होईल. 28 आणि 29 तारखेला तुमचे कॉलेजचे नावं टाकायचे. 31 तारखेला तुम्हाला समजेल कोणत्या कॉलेजला नंबर लागला आणि 1 आणि 2 ऑगस्टला तुम्हाला कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचे. ठीक आहे. आणि नंतर आहे चौथा राऊंड. चौथा राऊंडसाठी बघा 3 ऑगस्टला तुम्हाला वॅकन्सी मॅट्रिक्स डिस्प्ले होईल आणि हा चौथा राऊंड जो आहे तो शेवटचा राऊंड असतो. याच्यामध्ये तुम्हाला जे कॉलेज भेटेल त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे तुम्हाला, है ना? तर 4 आणि 5 ऑगस्टला तुम्हाला कॉलेजेसची नावं टाकायची आहेत. 7 ऑगस्टला त्याचा निकाल लागेल आणि कोणत्या कॉलेजला भेटलं ते 8 आणि 9 तारखेला तुम्हाला कन्फर्म जाऊन ॲडमिशन घ्यायचे. ठीक आहे. याच्यानंतर असतात बघा ॲडमिशन फॉर इन्स्टिट्यूट कोटा. याला म्हणतो आपण मॅनेजमेंटच्या राऊंड म्हणतो किंवा काय म्हणत असतो आपण नॉन कॅपचे राऊंड म्हणतो. याच्यामध्ये कोणत्याच विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळत नाही. जर 4ही राऊंडमध्ये तुमचा नंबर लागला नाही तर कॉलेज लेवलचा राऊंड असतो, त्याला मॅनेजमेंटचा राऊंड म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला मे बी डोनेशन वगैरे भरावं लागू शकतं किंवा पूर्ण फीस जी आहे कॉलेजची ती भरावी लागते. कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही. आता ह्याची प्रोसिजर कधी सुरू होईल तर बघा 7 तारखेलाच तुम्हाला वॅकन्सी वगैरे दिसेल. त्यानंतर कॉलेजला जाऊन तुम्हाला काय करायचं, 10 आणि 12 तारखेला जर समजा तुमचं 4 राऊंडपैकी एखाद्या कॉलेजला नंबर लागला आणि तुम्हाला ते कॉलेज नको असेल, कॅन्सल करायचं असेल, तर त्या ठिकाणी कॅन्सल केल्यानंतर तुमची 1000 रुपये फीस कटेल आणि जी रिमेनिंग फी आहे ते तुमची रिफंड होणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता हे कॉलेज टू कॉलेज काय होऊ शकतं, व्हॅरी होऊ शकतं. ओके. पण कॉलेज इन्स्टिट्यूट लेवलचे जे राऊंड होतात त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲडमिशन वगैरे कॅन्सल करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला यामध्ये तुमचं जर ॲडमिशन तुम्ही कॅन्सल करत असाल इन्स्टिट्यूट लेवलला घेतलेलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला रिफंड वगैरे मिळणार नाही. ठीक आहे. एवढी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये होती. 14 तारीख ही लास्ट डेट असेल. याच्यानंतर तुमचे ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती क्लोज होणार आहे. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपचा डायरेक्ट सेकंड इयरचा ग्रुप आपला जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करूया आपण. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, पुढची प्रोसेस जर पूर्ण करून पाहिजे असेल, तर आमची कन्सल्टन्सीची टीम आहे जी तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. त्याचे काही चार्जेस आहेत. ते चार्जेस घेऊन ते काय करतील, तुम्हाला पूर्ण फॅसिलिटी जी आहे ती प्रोव्हाइड करतील. पण तुमचे फॉर्म जे आहे ते अचूक भरून देतील आणि तुमच्या मार्कवरनं तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं हे पूर्ण फॉर्म वगैरे ती टीम तुमची तुम्हाला मदत करू शकते अशी. ठीक आहे. इंटरेस्टेड असाल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज टाकायचा आहे इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय येईल. ओके. माझा व्हॉट्सअपचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याचा ॲडमिनमध्ये नंबर माझा तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.